करावास तयाशी नसावे उदास ऐसे का होण करा काही पुढे नाही नाश जा विश्वंबरा शरणागत भूतजात वंदोणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित जमलेल्या सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबांचे आध्यात्मिक अध्यगुरु अर्थातच श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा आणि तुम्हा मानवी जीवाच्या संबंधाने सुंदर प्रतिपादन करणारा असा अभंग आजच्या या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. अभंग तुकोबारायचा आहे, चार चरणाचा आहे. अभंगाच्या पवित्र साखळीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय पुण्यपावन आणि पवित्र असलेल्या महाराष्ट्र भूमंडळातील पर्यटनाच्या आणि धार्मिक दृष्टिक्षेपामध्ये अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या नाशिक जिल्हा आणि मालेगाव तालुक्याच्या अंतर्गत श्री क्षेत्र रावळगाव नावाच्या पवित्र पावन भूमीवर अखिलकोट ब्रह्मांड नायक परमश्रद्धेय प्रातस्मरणीय संत महंत पूजनीय सर्व महाराज मंडळी वारकरी प्रतिष्ठानं वारकऱ्यांची अधिष्ठानं आणि श्रद्धास्थानं सर्वांच्या आशिषानं आणि सर्वांच्या प्रेरणेनं उभा असलेला हा भव्य दिव्य नामसप्ताह श्रावण मासाच्या पवित्र पर्वावर संपन्न होतोय. आणि अशा या पवित्र नामसप्ताहातील आजच्या या कीर्तनीय पुष्पाची सेवा गावकरी वारकरी टाळकरी माळकरी सप्ताह संयोजन कमिटी आयोजन कमिटी नियोजन कमिटी सर्वांच्या वतीनं आपल्या गावचे असणारे युवकांच्या श्रेणीमध्ये ज्यांचं अतिशय पारमार्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं कार्य आहे ते कदम साहेब यांच्या संपर्कतेतून या ठिकाणी मला प्राप्त होते. उपस्थित महाराष्ट्रातील स्वर तालपटलावरील दिग्गज अभिव्यक्ती व्यक्तिमत्वांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय मृदंग महामेरू तालसम्राट आपल्या सर्वांचे परिचित असणारे आदरणीय सचिनजी दादा महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय गोकुळजी आबा आहेत. आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज आहेत. मानवधन विकास संस्थेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या विचाराची गंगा महाराष्ट्रापुरती भारतापुरती मर्यादित न ठेवता ते साता समुद्रापलीकडे नेऊन आंतरराष्ट्रीय ख्यातीला वारकरी संप्रदायाचा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास ज्यांच्या माध्यमातून कळाला. जगभरातील 116 देशांनी हा वारकरी संप्रदायाचा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा आध्यात्मिक वारसा याची डोळा अनुभवला. आणि त्याचं सर्व श्रेय ज्यांना जातं ते आदरणीय आमचे स्नेही मित्र अर्थात राहुल दादा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मध्यभागी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे वासुदेवजी महाराज आहेत. बरीचशी मंडळी आहेत. चोपदार बाबा आहेत. तिकडचे विणेकरी बाबा आहेत. टाळकरी आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची सिस्टम आहे. ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था ते आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे मनोज सर आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे मव्हारे सर आहेत. ही सर्व मंडळी आहेत. भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी आहे. विशेषत्वे करून उजव्या बाजूनं जणू काही काश्मीरमध्ये तैनात केले तसे आमचे सर्व तरुण मंडळी आहे. आता बसून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे खाली बसून घ्या. 370 हटलंय आता. त्यामुळे चिंता नसावी. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणखी काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यामध्ये युवकांचे खऱ्या अर्थाने एक युवकांच्या मनाला आगळं वेगळं असं वळण देऊन संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे आमचे दुसरे सन्मित्र ज्यांचं मेघश्याम महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि खरं म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाला आपल्या सुंदर अशा सोपान दादा महाराज हा ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणखी काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील. मला सर्वांची नावं परिचित नाही. चुकून हुकून राहिली असतील तर तात्या आबा मामा काका दादा जे काही असतील त्या सर्वांना धन्यवाद देतो. कोणी राहिला असेल तर नळाला पाणी सोडणारा सगळ्यांचे आभार मानतो. म्हणजे चिंता नसावी. सर्वांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आपल्या व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आणखी पुन्हा एकदा सोशल मीडियाचा चांगला वापर करून समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपल्या सुंदर अशा या चलचित्रणाच्या माध्यमातून जे जपत आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग निवडलेल्या चार चरणाचा जगद्गुरु तुकोबारायचा अभंगाचा अंतरंग मला स्पष्ट करायचा आहे आणि समजून तुम्हाला घ्यायचं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी जी समृद्ध विचाराची परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
कीर्तन आपल्याला जास्त वेळ करायचं नाही, वेळेचं भान लक्षात घ्यायचं, कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा सांगितलेल्या आहे. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, भजन 3 तास असतं, तमाशा रात्रभर असतो. विठ्ठला विठ्ठला. मग तुम्ही म्हणाल बाबा तमाशाले नाव ठेवून राहिला का? तमाशाले नाव ठेवून चालणार नाही का? ती सुद्धा महाराष्ट्राची एक लोकधारा आहे आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा म्हणजे सांस्कृतिक विरासतीचा एक भाग आहे. फक्त त्याच्यातून सुधरायचं का बिघडायचं या आपल्या हातात आहे. मग कीर्तनानं लोक सुधरत नाही असं लोक म्हणतात. माझं मत हे लोक सुधारतात, ज्याचं त्याचं मत वेगळं असतं. कारण आपण जर प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार मांडायचे सांगितले आणि या व्यासपीठावर उभं राहून म्हटलं कीर्तनाबद्दल तुला काय वाटतं, प्रत्येकाच्या तोंडातून निघणारे शब्द ज्याला वर्गणी द्यायचं जीवार येतं ते रिकामाच खर्च होतो. कारण असे सुद्धा लोक असतात ना महाराज, ती वर्गणी द्यायची जीवार येणारे लोक सुद्धा असतात. असं नाशिक जिल्हा म्हणजे समृद्ध आहे दादा. मनापासून सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायाचा अतिशय वैभव संपन्न सप्ताह जर पाहायचा असेल तर महाराष्ट्रभरात आम्ही एकच सांगतो, आता नाशिकला जा. त्याचं कारण असं आहे, म्हणजे खरोखर करतात ना. तुमच्या टाळ्या आम्ही वाजवायच्या का तुमच्या तुम्ही वाजवायच्या? म्हणजे आपलं कौतुक आपण करून घ्यावं इतकी सुद्धा मानसिकता नाही आपली. हे दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळ्या वाजल्यानं कीर्तनकाराचं वजनही वाढत नाही आणि पाकिटाचंही वजन वाढत नाही. ते तेवढंच असतं. फक्त टाळ्या वाजल्याने वातावरण बनित असतं. त्यामुळे वाजित जा. इच्छा असली तर बंधन नाहीत. विठ्ठल विठ्ठल. कराड लोकांना सांगून जा. आपण लोकांना मंडपात बसल्यावर लोकांना म्हणा वर हात करा, टाळ्या वाजवा. त्यानं म्हणलं तूच जाय मंडपावर, आम्ही नाही रिकामी. ताण घेता कुठं? त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं पण नाही. कारण टेन्शन मुक्त होण्याचं साधन कीर्तन आहे. विचाराची ही सुंदर शृंखला आहे, परंपरा आहे, साखळी आहे. तेवढं आपल्याला ऐकायचंय. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जेव्हा लागलं तेव्हा आपण ओढून घेऊ त्याला. अतिशय सुंदर बाबा सुद्धा हार्मोनियम वाजवतात, त्यांचं नाव राहून गेलं होतं, त्यांचं सुद्धा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. मग महाराष्ट्राच्या इतिहासाला खरी कलाटणी कधी भेटली? जेव्हा संतांच्या विचाराची परंपरा, संतांनी जेव्हा सुपीक विचाराची बीज महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरली. पायातली चप्पल काढ बाया. काय काय शिकवाव, किती व शिकवालं मज वेळ वेळा आणि मी तर या गोवळा रतलिया. अजून चपलापासून सुरुवात करावं लागते आपल्याला. किती दुर्भाग्य आहे महाराज. त्यामुळे कीर्तनात मांडी घालून पण बसलं पाहिजे. असं उलथणं बसायचं नाही कीर्तनामध्ये, मांड्या घालायच्या. हा अय पिवळा शर्ट मांडी घाल. वा धन्यवाद. आणि ते लेकर कीर्तनात येऊन बसले, चांगली गोष्ट, मी स्वागतच करतो. यांना जास्त बोलून चालित नाहीत. कारण पोरांना डोकं लावण्यापेक्षा महाराज 10-5 अधिकाऱ्याला डोकं लावलं पुरेल, पण पोराला डोकं लावणं पुरत नाही. त्यांचं डोकंच वेगळं असतं. जजमेंट इज द डोका. त्यांना डोकं विठ्ठल विठ्ठल. आता माझा मुद्दा आहे का काय? संतांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुपीक विचाराच्या बीजाची पेरणी दिली तेव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या संवेदनशील झाला. खरी मानवता काय असते हे महाराष्ट्राला तेव्हा कळलं जेव्हा संतांच्या विचारांनी या महाराष्ट्राला ओतप्रोत भरून काढलं. आणि अशा या वैचारिक परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारं, अर्थातच आध्यात्मिक इतिहासाला आणि राजकीय इतिहासाला कलाटणी देणारं एक व्यक्तिमत्व उदयाला आलं आणि ते संप्रदायाचं कळसावं ठरलं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज. अशा तुकोबारायचा अभंग आज कीर्तनाकरता सेवेला निवडलेला आहे. आणि अभंगाचा प्रतिपादित विषय असा आहे, अभंगाचा केंद्रबिंदू असा आहे, अभंगाची सुरुवात अशी की तुकोबा तुम्हा आम्हा जीवांना उपदेश करतात. बर, उपदेश संतांनी करायचा सामान्य जीवाला, ज्यांना खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, आपलं काय परक काय, पाप काय पुण्य काय हे कळत नाही, अशा जीवांना संतांनी आतापर्यंत कायमच उपदेश केलेला आहे, ते करत आलेले. पण उपदेश करत असताना उपदेशाच्या संबंधाने जसा जसा उपदेशाचा भाव बदलला, जागा बदलली, स्थिती बदलली, काल बदलला, कालानुरूप, देशानुरूप, ज्या ज्या स्थितीनुरूप त्या उपदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात. विठ्ठला विठ्ठला म्हणजे मवाळ लोक असले तर संत म्हणले कर जोडून विनवितो तुम्हा. मवाळ लोक असले, ऐकून घेणारे असले तर. जर ऐकूनच घेणारे नसले, महाराज सांगूनही ऐकत नसले, तरी किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे.
संतांनी शिव्या सुद्धा घातल्या बरं का. प्रसंगी मवाळ भूमिका घेतली आणि प्रसंगी शिव्या सुद्धा घातल्या. पुन्हा दुसरं प्रमाणे मऊ मेना भूनी आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदासा मऊ महिना हो आम्ही विष्णुदास गाये गाये आम्ही विष्णुदासा कठीण वज्रास देऊ पुढे हे दुआई कठीण वज्रास भेटू नये भेटू नाये कठीण वज्रास भेटू नये महिना होणे आम्ही विष्णुदास मऊ महिना होणे आम्ही विष्णुदास मऊ महिना होणे आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास महिना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रासा भेटू नये कठीण वज्रास भेटू नये कठीण वज्रास भेटू नये आम्ही विष्णुदासारा कठीण वज्रास भेटू नये कठीण वज्रास भेटू नये भेटू नये भेटू नये गाठ्यातलं सुंदर प्रमाणे मऊ मेनावणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐशे लवचिकता वर्णन करत असताना मेनाला घेतलं आणि काठिण्य वर्णन करत असताना वज्राचं उदाहरण घेतलं. पहा मेन इतकं लवचिक असतं की त्याच्यात बोट घातलं तरी ते आत शिरतंय आणि वज्र इतकं कठीण असतं की ते पर्वताला सुद्धा तोडतं. वज्राचं जर उदाहरण आपल्याला जोडायचं असेल तर हनुमंतराय आपल्याला घ्यावे लागतील. शरीर वज्रा आयशे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. हनुमंतरायाची ताकद सांगितली महाराज की बजरंग बलीचं शरीर वज्रासारखं होतं दगडासारखं होतं. आता वज्रदेही सापडत नाहीत कारण आता पाव खाऊन हातपाव झालेले पोर आहेत. हातपाय काडी मुडीन पोट आगीन गाडी. तुमच्या पोरांच्या तब्येती पहा महाराज 99% पोरांची गालं आत गेलेत. कारण काय व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय आणि नको त्या गोष्टीचा हव्यास जास्त झालाय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल जरा मोकळं बोलू का सुटसुटीत. पोरांच्या तब्येती बिघडण्याची कारण दोनच. एक व्यसन आणि दुसरी सोशल मीडिया. विठ्ठला विठ्ठला सोशल मीडिया आणि व्यसन जसं पोरांच्या तब्येती बिघडवायला कारणीभूत आहे तीच सोशल मीडिया घरातलं कौटुंबिक वातावरण बिघडायला सुद्धा कारणीभूत आहे का नाही राहुल दादा. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. परवा मी टीव्ही पुढे बसलो होतो सचिन दादा आबा आणि टीव्ही पुढे मी एक सिरियल पाहिली. तसं मी सिरियल पाहत नाही एवढा वेळ नाही पण मी बसलो होतो चालू होती म्हणून पाहिलं. सिरियलचं नाव माझ्या नवऱ्याची बायको. सिरियलचं नाव माझ्या नवऱ्याची बायको आणि तिच्यात मध्ये ऍड आली माझ्या बायकोचा प्रियकर आणि त्याच्यात मध्ये वाजलं तुला पाहते रे. मग पाहते कोणला लक्षात घ्या. आता तिन्ही गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या. ऐकायला विनोद वाटला. आता याच्या पाठीमागचं रिझन याच्या पाठीमागची भूमिका बारकाईने जर समजली तर तुमचं डोकं शून्य होईल. नीट ऐका. माझ्या नवऱ्याची बायको जी म्हणते माझ्या नवऱ्याची त्याची तीच बायको आहे पण तिच्या बोलण्याचा अर्थ आहे माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे तिच्या व्यतिरिक्त दुसरीकडे संकेत आहे. आणि शीर्षक आहे दुसऱ्या सिरियलचं म्हणजे दुसऱ्या मालिकेचं माझ्या पत्नीचा प्रियकर. मला काही बोलायला नको पुढचं. याचा अर्थ तुम्ही समाजामध्ये या गोष्टी अशा रुजून देत आहात की या गोष्टी म्हणजे जनरल आहेत. हे सगळं घडत असलं तरी घडून द्यावं. लक्षात घ्या ही विकृती समाजामध्ये कुठून निर्माण झाली असेल तर फक्त आणि फक्त सोशल मीडियातून निर्माण झाली. सोशल मीडियाचा चांगला वापर फक्त वारकरी कीर्तनाचाच चालू आहे आता. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचा फार कमी चांगला आहे. विठ्ठला विठ्ठला. मग आपला मुद्दा काय चालू होता. मुद्दा लक्षात घ्या. काठिण्य वज्रापेक्षाही जास्त आणि लवचिकता मेनापेक्षाही कमी. पण हे कशा करता
समाजाच्या जडणघडणी करता, समाजाच्या उद्धाराकरता आणि समाजाच्या योग्य त्या विस्ताराकरता ज्यांनी स्वीकारली त्यांना तुकोबाराय म्हणतात. अशा तुकोबारायांनी वेळोवेळी समाजाला उपदेश केलेला आहे. पण कशासाठी त्याचंही प्रमाण आहे. हे जग बुडत असताना जगामध्ये संत ही जमात अशी आहे की ती आपल्या उघड्या डोळ्यात बुडता हे जना दाखवे डोळा, हे तो कळा बळा मनोनिया, हे तो कळा बळा मनोनिया. हे बुडत हे जना दाखवे डोळा, हे तो कळा बळा मनोनिया, हे तो कळा बळा मनोनिया. जग बुडतंय म्हणून डोळ्यानं पाहिल्या जात नाही आणि ते पाहिल्या जात नाही म्हणून करुणा येते. त्या करुणेतून कीव भाकल्या जाते आणि पांडुरंगाला सांगितलं जातं की बुडणाऱ्या जगाला वाचव. असा भाव जर कुठं निर्माण होत असेल तर फक्त महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठे नाही. आणि मग संतांचं अनुसंधान चालू होतं, संतांचं एक्सपेरिमेंट चालू होतं, संतांचं संशोधन चालू होतं आणि त्या संशोधनातून संत जगत हिताचा मार्ग शोधत असतात. तुम्हाला काय वाटतं फक्त वैज्ञानिकच संशोधन करतात? काय संशोधन आहे महाराज ज्ञानोबारायचं? पृथ्वी परमाणूचा उगावा घ्यावा, ज्ञानोबारायचं संशोधन आहे की हा भूगोलाची काखे सुवावा, पृथ्वीनं परमाणूचा उगावा घ्यावा ही मांडणी करत असताना भूगोल हा शब्द विज्ञानाला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये द्यावा, हे संतांचं संशोधन आहे. विठाला 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 विठाला. मग संत संशोधन करतात, एक्सपेरिमेंट करतात, अनुसंधान करतात आणि त्याच्यातून जगत हिताचे मार्ग मोकळे करतात आणि मग त्यांच्या तोंडातून बाहेर पडत असतो उपदेश. खरं सांगू का, संशोधन करत असताना त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडतं ते सगळं हिताचंच असतं. संत कधी अहिताचं बोलतच नाही, कारण दुसऱ्याच्या अहिताचा विचार करण्या इतकी विकृत मानसिकता आणि विकृत बुद्धी त्यांच्या ठिकाणी कधीच जडलेली नसते. त्याचं कारण पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. रात्री, सकाळी, दुपारी, उठताना, बसताना, झोपताना जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने राम, पांडुरंग ध्यानी राम, पांडुरंग मने जागृती संपानी राम, पांडुरंग जागृती संपानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती संपानी, पांडुरंग जागृती संपानी. महाराज एवढे 2-3 हिरे तुमच्या तालुक्यातले या परिसरातले आम्हाला देऊन टाका, आम्ही मागणी करतो त्यांची. ते नेमकं काय होतं ते आम्हाला भेटत नाही. इकडं आल्यावर आम्हाला त्यांचंच ऐकत आवडतंय. काय आवाजात जादू आहे महाराज, नाही तर काही काही प्रमाण पाहतोय. घरी जाय. कधी कधी परिस्थिती कठीण आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून राहिले हो, तसं म्हणणं सुद्धा शास्त्रानं पाप सांगितलेलं आहे. पुरावा देऊ का? भजनती उंगळवाने नरका जाणे चुकेना. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला स्वरात म्हणता येत नाही, बेसूर म्हणतो. चालतं, पण बैठकीत नाही, कीर्तनात नाही, एकटंच म्हणा. बेसूर का चालतं त्यालाही प्रमाण देतो. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधळा सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. एके ठिकाणी बेसूर चालन पण ओंगळवानं चालत नाही. अतिशय सुंदर प्रमाण दिलं. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती. फक्त परमात्म्याचं चिंतन करत असताना त्यांच्या मुखातून जे बाहेर पडतं ते अमृताची वचनं असतात. ती कशीही बोलले जरी तरी, हा संत काहीही बोलले तरी फायद्याच आणि आपण विचार करून बोललो तरी तोट्याच. आपल्या बोलण्यातून संतांच्या बोलण्यामध्ये हा फरक आहे. तुमच्या इंग्रजीमध्ये काय त्याला डिफरन्स म्हणतात. खरं म्हणजे इंग्रजी शब्दाचा प्रयोग कीर्तनामध्ये कमीत कमी व्हायला हवा,
कारण कुठेतरी कीर्तनामध्ये इंग्रजी शब्दाचा जास्तीत जास्त प्रयोग करून आम्ही कधी काळी आम्हाला असा प्रश्न पडतो की जनसामान्यांच्या लोकांमध्ये हा विचार नको यायला, जनसामान्य माणसांच्या मनामध्ये हा विचार नको यायला की बाबा एवढी समृद्ध परंपरा तुम्ही सांगता, मग मराठी का कमी पडली का तुमच्याकडं? पण काही गोष्टी मराठीतून लोकांना म्हणजे शुद्ध मराठीतून कळत नसल्यामुळे त्यांच्या भाषेत त्या समजून देण्यासाठी पर्यायी शब्द म्हणजे ॲडिशनल शब्द वापरले जातात. विठाला विठाला नाही तर महाराज वैदिक भाषेसारखी भाषा नाही. आज दुपारी मी सहज अशा प्रकारचं अध्ययन करत असताना आपल्या देशातल्या एक रणरागिणी व्यक्तिमत्व अर्थातच सुषमाजी स्वराज या अनंतात विलीन झाल्या आणि त्यांच्या संबंधाने काही पुरावे शोधत असताना माझ्या एक गोष्ट निदर्शनाला आली की संस्कृत ही देववाणी आहे, संस्कृत ही देववाणी आहे आणि फक्त देववाणी नाही तर वैचारिकदृष्ट्या ती अतिशय प्रोक्त भाषा आहे. कशावरून ऐका, टॉकिंग कॉम्प्युटर बनवायचा जेव्हा एक विषय आंतरराष्ट्रीय लेवलला जगभरामध्ये त्या ठिकाणी होऊ लागला की असं एक कम्प्युटर आपल्याला बनवायचं आहे, कारण विज्ञानाचं युग आहे, आता कम्प्युटर शिवाय चालणार नाही, आता मोबाईल शिवाय लोकांना पर्याय राहिलेला नाही, बऱ्याच गोष्टी मोबाईलमध्ये आल्या, म्हणजे मोबाईल पर्यायाचं असं नाही पण लोकांनी त्याला पर्याय बनवलं आणि कालानुरूप आपण त्या पद्धतीनं पुढे गेलो पाहिजे. कालाही तस्मै नमः म्हणून ऐका, टॉकिंग कम्प्युटर बनवायचे. काय करायचंय? टॉकिंग कम्प्युटर म्हणजे बोलून आपण त्याला सूचना द्यायच्या आणि त्याच्या माध्यमातून त्यानं ती कमांड स्वीकारायची आणि पुढची कारवाई त्यानं करायची. मग असा प्रश्न निर्माण झाला आणि अशी चर्चा चालू असताना एक महत्वाचा मुद्दा असा निर्माण झाला, गोकुळाबा आश्चर्य वाटेल तुम्हाला, की कम्प्युटरला अशी भाषा देणं गरजेचं आहे, कमीत कमी शब्दामध्ये त्याला जे हवंय ते अचूक भेटलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कम्प्युटरला स्वतःचा विवेक नाही. काय, मला जर म्हणलं तिकडं जा तर त्या वेळेचा विचार करताना मी समजून घेऊ शकतो, कारण मला विवेक आहे की आता 9 वाजलेले, कीर्तनाची वेळ झालेली आहे, यांनी तिकडं जा याच्या म्हणण्याचा अर्थ आहे कीर्तनाच्या मंडपात जा. मला विवेक असल्यामुळे मी समजून घेऊ शकतो. पण हेच जर आपण कम्प्युटरला म्हणलं तिकडे जा तर कम्प्युटर 1000 प्रश्न विचारण, कुणीकडे जा, कारण कम्प्युटरला विवेक नाही. मग असा प्रश्न निर्माण झाला की वो कम्प्युटरमध्ये भाषा कोणती टाकायची? सगळ्यांनी एकमताने सांगितलं इंग्रजी टाका. काय सांगितलं? इंग्रजी टाका. आणि इंग्रजी भाषा अतिशय सोपी आहे, अचूक आहे असं त्यांना वाटत वाटतं लोकांना इंग्रजी सोपी आहे. एक जण एक दुसऱ्याकडे गेला, मला इंग्रजी शिकायची, इंग्रजी शिकू. तो मला इंग्रजी का लय अवघड असतं का? 3च शब्द पाठ करायचे. मला यस नो थँक्यू. शिकला इंग्रजी, त्यानं 3च शब्द पाठ केले. मला यस नो थँक्यू हे 3 शब्द पाठ करून झाले, वातावरण पाहून वापरायचे. त्यानं 3च पाठ केले ना, ते बाजारात गेलं. बाजारात गेल्यावर एकाच्या खिशातलं पैशाचं पाकिट पडलं, नेमकं याला सापडलं. पुढचा म्हणला माझं पैशाचं पाकिट तुम्हाला सापडलं? तो म्हणला वातावरण पाहून वापरायचं. यस. म्हणला माझं पैशाचं पाकिट तुम्ही मला परत देणार? हा म्हणला नो. त्यांनी उचलला ना आपटीला, हा म्हणला थँक्यू. वाटतं माणसाला ते. महाराज इंग्रजी ही सोपी भाषा आहे असं वैज्ञानिकांना वाटत होतं, पण गफलत अशी झाली. इंग्रजीमध्ये नाहीला नो म्हणतात, बरोबर आहे, आणि नोची स्पेलिंग NO आहे, बर. आणि इंग्रजीमध्ये माहित नाही या शब्दाला सुद्धा नोच म्हणतात, त्याची स्पेलिंग सर KNOW. नो म्हणजे माहित नाही आणि नो म्हणजे नाही. आता ऐका, मग प्रश्न असा निर्माण झाला की कम्प्युटरला कमांड देत असताना जर माहित नाही शब्द सांगायचा आणि त्याला जर नो म्हणलं, KNOW न घेता त्यांनी जर NO घेतलं तर अर्थ बदलन आणि त्याच्याऐवजी नो म्हणजे नाही असा शब्द कम्प्युटरने घेतल्यानंतर सगळी यंत्रणा विस्कळीत होईल. मग अचूक शब्द पाहिजे होते कम्प्युटरला, आणि तो अचूक शब्द देण्यासाठी मग पुढच्या वेळी संस्कृत भाषेची निवड करण्यात आली. याचं कारण असं होतं की संस्कृत भाषेमध्ये इतकी व्यापकता आहे की एका शब्दाला संस्कृतमध्ये जे बोलल्या जातं तेच ऐकल्या जातं आणि जे ऐकल्या जातं तेच लिहिल्या जातं, आणि असे हजारो पर्यायी शब्द एकाच अर्थाला 2 पद्धतीनं सजवणारे संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. अशा पद्धतीची एक माहिती समोर ठेवल्यानंतर कम्प्युटरसाठी उपयुक्त म्हणून संस्कृतचा वापर करायची परवानगी देण्यात आलेली आहे. अजून अंमल झाला नाही, पण इंग्रजीपेक्षा संस्कृत श्रेष्ठच आहे हे मान्य करावं लागेल. आपल्याला कळत नाही तो भाग वेगळा आहे, आपल्याला कळत नाही. मी पारायण करीत होतो ज्ञानेश्वरीचं, चाललं सकाळी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना, पारायणामध्ये चाललं. आणि दोग्धा शब्दामध्ये 2 अनुस्वार आहे.
त्याचा अर्थ असा आहे, सर्व उपनिषदाची माय गीता ही गाय आहे आणि अर्जुन पार्थो वत्स, अर्जुन वत्साच्या भूमिकेमध्ये गीतारूपी गायीचं दूध काढतोय म्हणून ती जगाला भेटतंय. एकाने मला विचारलं सर्व उपनिषदो गावो, हे मला कळलं, सर्व उपनिषदाची माय गीता ही गाय आहे. पण म्हणला महाराज दो गधा, त्याच्यामध्ये हे दोन गधे कोणी? म्हणलं एक तू आणि एक मी. सांगता काय बघायला? तो म्हणला महाराज तुम्ही काय राव, म्हणला तुम्हाला नीट विचारलं तुम्ही नीट सांगा ना. म्हणला अहो मी प्रश्न विचारायला लागलो तुम्ही उत्तर देणार. मी म्हणलं ते संस्कृत लय अवघड असतंय. काय अवघड असतंय? म्हणलं महाराज मला विचारा, मी एका मिनिटात उत्तर देतो. म्हणलं सांग बरं, सर्वस्यच्या हमृदी सन्निविष्टो, या शब्दाचा या श्लोकाचा अर्थ सांग बरं. तो म्हणला महाराज हा गीतेतला श्लोक आहे. मी म्हणलं अगदी बरोबर आहे. म्हणलं याचा अर्थ सांग बरं. तो म्हणला सोपं आहे राव, भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाले म्हणून राहिले सर्वस्यच्या हमृदी सन्निविष्टो, सर्वांनी चहा इष्टोर करून ठेवा. म्हणलं काय अवघड आहे? त्याचा अर्थ का तसा आहे का? महाराज संस्कृत लय अवघड असते. एक काशीला गेलं आणि बिगर शिकल्याचं परत आलं. घरी आल्यानंतर लग्न जुळायचं ठरलं, मंडळी म्हणले लग्न करायचं. जिथं पाहायला गेले तिथं एकच प्रश्न विचारायचे, नवरदेवाचं शिक्षण? हा म्हणला मी संस्कृत मधला पंडित. असं करून करून ते संस्कृत पंडित म्हणून त्याचं लग्न झालं. बायको घरी आली आणि ते घरी गेलं. लग्नाला 3 महिने झाले, याच्या तोंडातून एकच शब्द संस्कृतचा निघाला. बायकोला शंका आली. आणि त्यांचे आमच्या गावामध्ये संबंध असल्यामुळं, नातेसंबंध असल्यामुळं त्या ताईने मला सांगितलं महाराज तुम्हाला संस्कृत कळतं का? मी म्हणलं फार काही कळत नाही, पण कामापुरतं कळतं. तात्पर्यम पकडतव्यम, म्हणजे जास्तीचं नाही पण मोजकं कळतं. म्हणलं आमच्या यांना संस्कृत येतं की नाही तपासणी करायची आहे. आणि ती बोलणंच म्हणले संस्कृतचे पंडित सांगतात. मी म्हणलं ताई जेवायचा कार्यक्रम ठेवा आणि त्यांना संस्कृत बोलायचा आग्रह करा, मग आपण तपासू. त्यांच्याकडे जेवायचा कार्यक्रम ठेवलेला आणि आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर पत्नीनं सांगितलं हे बघा संस्कृत बोला बरं. ते म्हणले बोलतो ना. म्हणले बोला बरं. अरे बोलतो ना. म्हणले बोला की. बोलतो ना म्हणले. मी म्हणलं काय झालं ताई? म्हणले महाराज हे बऱ्याच दिवसापासून मला मी संस्कृत बोलतो असं म्हणतात, पण तुला कळत नाही, तुझ्या समोर बोलून फायदा नाही. अशी पळवाट काढून मोकळे होतात. आज तुम्ही कळणारे आलेत ना, यांना संस्कृत बोलायला लावा बरं. अरे मी म्हणलं बोला ना राव महाराज. ते म्हणले तुम्हाला माहित नाही का आपलं? ते मला म्हणलं तुम्हाला माहित नाही का आपलं? राहू द्या म्हणले राव झाकेल. मी म्हणलं मी काही मध्ये मध्ये करीतच नाही, तुला काय बोलायचं ती बोल, मी बरोबरच म्हणतो. बाई म्हणली बोला संस्कृत. आली याला येतच नव्हती ना, यानं लगेच बायकोला आवाज दिला, बायकम चपाती आणम. महाराज एखादा संस्कृतचा प्रोफेसर जर आणला तर चक्कर यावी त्याला महाराज. हे म्हणलं बायकम चपाती आणम. तिनं लगेच पोळ्या आणल्या वाढल्या. म्हणला बायकम भाजी वाढम. मला म्हणलं जमलं का? म्हणलं जमलं जमलं. महाराज प्रत्येक गोष्टीला ते सांगायचं, बायकम पाणी आणम, बायकम मिठम वाढम. असं करता करता काय झालं, मला पाणी फिरवायचं होतं ताटाला. मी म्हणलं राव पाणी बोलवा ना ताटाला फिरवायला. आता बाईनं पाणी आणलं तांब्यात म्हणजे तुमच्याकडे गडू लोटा, आणि तो तांब्या लोटा तिनं मिक्सरच्या बाजूला ठेवला होता. तर मसाला काढता काढता त्या तांब्यामध्ये ते तिखट उडालं होतं. तिनं ते मला पाणी आणून दिलं आणि मी घेतलं ना असं आचमन केलं. मी लगेच म्हणलं राव पाणी तिखट लागतं. म्हणलं कसं काय? तो म्हणलं 2 मिनटं बायकोला विचारतो. यानं लगेच त्याला बायकोला तिकडं आवाज द्याला आणि हे तिला म्हणलं बायकम तीर्थम तिक्तम कसम लागतम. ही बायकोला म्हणलं बायकम तीर्थम तिक्तम कसम लागतम. ती त्याच्या पुढची होती. ती तिकडून म्हणली अरे धस्कटम त्यातम खरगटम पाणी पडतम म्हणून ते तिक्तम लागतम. विठाला विठाला मुद्द्यावर या. संतांच्या मुखातून निघालेली रिकामी वचनं सुद्धा कामाची आहेत. बरोबर आहे? प्रमाण घ्या आता. रिकामे तोंड करू गेले बडबड. आणि मग गीता आयशी गोड. गीतेसारखं निजगुह्य. ज्ञानोबा म्हणतात आमचं मुख रिकाम बोलायला लागलं आणि त्याच्यातून बाहेर पडलं. ही संतांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या अमृत वचनाची ताकद आहे. अशी वचनं तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये खर्ची केलेले. अभंगाची सुरुवात आयशे का हो न करा काही या शब्दापासून आहे. आता ऐका, तुकोबा म्हणतात तुम्ही असं का करत नाही. याचा अर्थ सरळ सरळ असाच होतो, आपण जे करतो ते तसं नाही. विठ्ठला 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 काही गोष्टी फिरून सांगायच्या असतात. फिरून कशासाठी? की त्या सरळ सांगितल्यानंतर एक तर जास्त तीक्ष्ण लागतात,
आणि कधी कधी त्याचा राग येण्याची दाट शक्यता असते. पहा, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर नामस्मरणाला शरीराच्या पावित्र्याबद्दल काही बंधनं दिलेली नाहीत. नामजप यज्ञ तो परम बाधू न शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. म्हणजे जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही आंघोळच केली पाहिजे असं काही नाही. पण जर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्ही शुचिरभूत राहिलेच पाहिजे असा आपल्या वैदिक परंपरेचा नियम आहे. म्हणजे आंघोळ केलेली असलीच पाहिजे, तुमचे कपडे स्वच्छ धूत अशा प्रकारचे असलेले पाहिजेच असा नियम आहे. हा महाराज, आपण तरी ती कर्मकांडाची नियम कमी पाळतो, ब्राह्मण मंडळी तर त्याचे नियम फार बारीक पाडतात. लघवीला गेले तरी ते जानवं इकडं लटकवलेलं असतं, स्वयंपाक करायचा तरी तो सोहळ्यात करायचा असतो. इतकं सूक्ष्म कर्म आपल्याकडनं कधीच होणार नाही. मला नव्हती त्याच्याबद्दलची माहिती. आमच्याकडे आमचे ब्राह्मण मित्र आले, मला म्हणले महाराज आज तुमच्याकडे जेवायचं. म्हणलं वा वा, काय योगायोग आहे, द्विजाला भोजन घालणं याच्यापेक्षा मोठं पुण्य काय असावं. म्हणलं देवा काय खाणार. म्हणले तुम्ही काहीच नका करू, आम्ही कोणच्या घरचं आणि कोणच्या हातचं खात नाही. म्हणलं आम्ही आमच्या हातानं खाणार, तुम्ही कोरडा शिदा आम्हाला काय देणार ते सांगा. म्हणलं तुम्हाला जे लागतं ते घ्या. म्हणले पहिलं तर आम्हाला एक बकेट आणि हांडा द्या. म्हणलं कशाला. म्हणले पाणी आणावं लागतंय स्वयंपाकाला. म्हणलं देव बाप्पा मग परिस्थिती कठीण आहे, कारण मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये माझं गाव आहे आणि विहिरी आटलेल्या आहेत, तळाशी गेलेले आहेत आणि इथून 4 किलोमीटर लांबवर विहीर आहे. इतक्या लांबून पाणी आणतात. म्हणले काही हरकत नाही. देवबाप्पानं सोहळं घातलं आणि ते पाणी आणायला 4 किलोमीटर गेले. 9 परसाची विहीर, त्याच्यात दोर टाकून बकेट टाकून त्यांनी असं इतकं पाणी काढून हांडा भरून घेतला. उन्हाळ्याचे दिवस पाय पोळायला लागले. देवबाप्पा पाय पोळत पोळत घरी आले. त्यांनी हांडा असा पुढच्या बैठकीमध्ये खोलीमध्ये ठेवला. म्हणले महाराज आता गॅस बाजूला काढून द्या, कोरडं पीठ द्या, डाळ द्या, मीठ द्या, तेल द्या, मसाल्याचे पदार्थ द्या, आमचं आम्ही करून खातो. म्हणलं देवबाप्पा चला. मी मध्ये त्यांना घेऊन गेलो. आमचं मंडळ संक्रांतीचा काळ होता आणि ती हळद कुंकूला बाहेर गेलेलं आणि त्यांना माहितीच नाही देव आलेले. आम्ही देवबाप्पाला ते नेऊन द्यायला तिकडे आतमध्ये शिरलो की आमची मंडळी घरची आली आणि तिला काय माहित हांडा कोणी ठेवलेला. तिनं उचलीला हांडा चालीला मधी. देवबाप्पान पाहिला. ते म्हणले महाराज. मी म्हणले काय. म्हणले बाटीला. मी म्हणले काय. म्हणले तुमच्या मंडळीने हात घातला, पाणी अशुद्ध झालं. म्हणलं आता देवा काय करावं लागेल. म्हणले आता पुन्हा नवीन पाणी आणावं लागेल. म्हणलं ह्या पाण्याचं काय करायचं. देवबाप्पा म्हणे आता हे फेकून द्यावं लागेल. मी तिला म्हणलं रिकाम फेकून द्यायपेक्षा आपल्या पिण्याच्या राजनात टाका, आपलं काम बनून जाईल. तिनं पिण्याच्या राजनात पाणी टाकलं आणि देवा पुन्हा पाणी आणायला गेले. 2 किलोमीटर देवा गेल्यावर मी आमच्या मंडळीला बोलून घेतलं. तिला म्हणलं इकडे. ती म्हण काय. म्हणलं देवबाप्पानं हांडा भरून आणला, पुन्हा एकदा हात लाव, आपलं पाणीच होऊन जाईल. अर्थात काही गोष्टी अतिशय काटेकोरपणानं पाळायच्या असतात, तेच करू जाणे, आपण नाही. मग मंदिरात जायचं शुचिरभूत होऊन गेलं पाहिजे. विना आंघोळीचं जाता कामा नये. बरोबर आहे, ऐकताय ना. विना आंघोळीचं जाता कामा नये. मग तत्सम एखादी व्यक्ती विना आंघोळीची मंदिरात आली आणि माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं जर त्या व्यक्तीला म्हटलं का हो असेच बुरशीले विना आंघोळीचे, असं काय मंदिरात येत असतात का, हे जर म्हटलं तर कदाचित हे त्याच्या जिव्हारी लागण्याची दाट शक्यता आहे. बरोबर आहे ना. मी काय बोलतो ते ऐकताय ना. कारण मी बोललेले शब्द त्याला बोचण्याची दाट शक्यता आहे. मी काय म्हणलो बिना आंघोळीचेच आले. पण हाच शब्द जर मी फिरून म्हणला तर काय, अहो मंदिरात येताना आंघोळ करून आलं पाहिजे. आता मी बोललोय त्याचा अर्थ तोच आहे. आंघोळ करून आलं पाहिजे म्हणजे तुम्ही बिना आंघोळीचे आलेले, आणि सुरुवातीला म्हणलं बिना आंघोळीचेच आले, त्याचाही अर्थ तो आहे, याचाही अर्थ तो आहे. पण बोलण्यातल्या भावाचा बदल आहे. बोलण्यातले जे भाव आहेत ते बदललेले आहे. तुकोबांनी आता आपल्याला जे सांगायचं तेच सांगितलं, पण सरळ न सांगता थोडं फिरून सांगितलं. काय, ऐसे का होणं करा काही. तुकोबा म्हणतात तुम्ही असं का करत नाही, त्याचा अर्थ सरळ सरळ आहे. आपण जे करतो ते तसं नाही. विठ्ठला विठ्ठला एका चांगल्या कामाची यादी द्या गड्या मला, की जे आपण जे करतो ते सरळ काम आहे, नीट काम आहे. सगळे काम वाकडेच आहेत महाराजांनी, विपरीतच आहेत आपले. सर्वात महत्वाचं आहे का, एक सुविचार व्हॉट्सअपच्या माध्यमातून कायमच ऐकत आलोय आपण, की एखाद्या चांगल्या कंपनीच्या गाडीमध्ये तुम्ही तर ती गाडी घेतली आणि ती जर डिझेल पेट्रोलवर काम करणारी असली, चालणारी असली इंधनावर,
कंपनीनं निर्देश केलेला आहे की याच्यामध्ये डिझेलच टाकलं पाहिजे, तुम्ही त्याच्यात रॉकेल टाकत नाही का, इंजिन खराब होतं म्हणून. भगवंतानी सुंदर नरदेह दिलेला आहे आणि माणूस म्हणून जन्माला घातल्यानंतर मानवी देहामध्ये खाण्यापासून म्हणजे आहार, निद्रा, भय या सगळ्या गोष्टी जीवाला जिथल्या तिथं घालून दिलेल्या. आपला आहार कसा असला पाहिजे, सूत्र सांगितलं. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, हे नसावे बार, ओ नसावे बार, निद्रा बहु वासना, निद्रा बहु वासना, निद्रा बहु वासना, निद्रा बहु युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, ओ युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, हे युक्त आहार विहार, देव इंद्रियासी सार हो, नसावी वासना, निद्रा बहु वासना, युक्त आहार विहार, इंद्रियासी सार, ओ नसावी वासना, निद्रा बहु, ओ मानवी शरीर म्हणलं की पहिल्या या गोष्टी आल्या. कोणत्या? आहार, विहार, नियम, इंद्रियाशी सार. आहारावर नियंत्रण असलंच पाहिजे. आहारावर नियंत्रण नसलं की शरीराचं नियंत्रण सुटत असतं. त्याचा परिणाम दाखला तुमच्या पुढेच आहे. हे आहारावर नियंत्रण नसल्याचे परिणाम आहेत. म्हणून आज कमी जेवलो जरा साहेबाकडे. साहेब म्हणले कमी, मी लय खात असतो. हे लोकांच्या पडीतात चरूचरूच वाढलंय एवढं. आहारावर नियंत्रण नसलं की शरीराचं नियंत्रण सुटत असतं आणि नको त्या प्रमाणामध्ये शरीराचं नियंत्रण सुटलं की शरीरामध्ये आजार घर करतात. सध्या कोणाला कोणते आजार होतील हे सांगता येत नाही. असले आजार झाले तर डॉक्टरला सुद्धा कळलं ना. आमच्याकडची एक म्हातारी दवाखान्यात गेली, डॉक्टरना तिला तपासलं. डॉक्टर म्हणलं आजी काय होतं तुम्हाला? म्हातारी म्हणली मला कणू कसंच होतं. डॉक्टर म्हणला काय होतं? म्हातारी म्हणली कणू कसं होतं. डॉक्टरला चक्कर आली. तो म्हणलं कणू कसं नावाचा कोणता आजार आहे? त्यानं लगेच डिक्शनरी काढली, डिक्शनरी तपासलं. व्हॉट इज कणू कसं, कणू कसं कशाला म्हणतात, काय हे काय हे, त्याला काही सापडलं. त्यानं नाशिकच्या डॉक्टरला फोन केला. म्हणलं डॉक्टर साहब मेरे पास एक पेशेंट आया हुआ है और पेशेंट की जो बीमारी है वो ठीक से पता नहीं चल रही है. बोले जरा सजेस्ट कीजिए, जरा सांगा आम्हाला. त्या वरच्या डॉक्टरनं खालच्या डॉक्टरला विचारलं, म्हणे काय होतं तुमच्या पेशंटला? हे म्हणे आमच्या पेशंटला कणू कसं होतं. काय म्हणलं? आमच्या पेशंटला कणू कसं होतं. पुढचा डॉक्टर 35 वर्ष अनुभवी होता. तर म्हणलं मग गेल्या 35 वर्षामध्ये मी अजून एकही कणू कसं नावाच्या आजाराचं पेशंट काढलेलं नाही. शेवटी ते माझे मित्र असल्यामुळे त्यांनी मला फोन केला. म्हणले एक म्हातारी आली म्हणले आमच्या मित्राकडे. मग त्या म्हातारीला आजार झाला. कोणता? म्हणजे कणू कसं, कोणतं औषध द्यावं? मी म्हणलं सोपं आहे, कशा माशाचा पाला आणाव, कशा माशात टाकाव, कशा मासा म्हातारीला द्याव, कणू कसं बरं. विठ्ठल 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 जय विठ्ठल राम. आहारावर नियंत्रण शरीर म्हणलं की असणं गरजेचं आहे. ज्याला जगायचं असेल त्यानं खाण्यावर नियंत्रण ठेवा. खायला भेटलं म्हणजे दणकावून हानीत जाऊन. हे काय महानगरपालिकाची कचरा कुंडी नाही. महाराज आता भजे इतके सुंदर झाले होते पंक्तीमध्ये, याचा अर्थ मी खातच राहाव का? पूर्णाच्या पोळ्या इतक्या नरम होत्या, याचा अर्थ मी गिटीतच राहाव का? नाही ती जिबीला गोड लागन पण 12ला पोटात भूकंप झाले रात्रीच्या. मग कारण त्याचा सिद्धांतच असा आहे आबा, ज्या गोष्टी जिबेला चांगल्या लागतात त्या पोटाला अपायकारक असतात आणि ज्या जिबेला कडू लागतात ते याच्यासाठी कामाचे असतात. कडुलिंबाचा पाला प्यायला लावा असा ठेचून, जीभ त्याला स्वीकारत नाही. पोटात गेलं की पोटाचं कामच होतं, मोकळच सगळे जीवजंतू मरून जातात.
पुरणाची पोळीन भजे जिबिल्लय गोड लागतात. नरम असली तर दाबून हाणतं माणूस. म्हणजे भज्यात बी दोन प्रकार आहेत. आमच्याकडे त्याला काय भजे बोंडे करता का असं म्हणतात, भजे बोंड. तुम्हाला महाराज काय भजे बोंड भजन बोंड एकच आहे ना? नाही म्हणलं वेगळे वेगळे आहेत. भजा म्हणजे दाताच्या मध्ये ठेवला की लगेच चुरा होणार तो भजा, आणि बोंड भीतीला फेकून हाणलं तरी फुटीत नाही. प्रत्येक शब्दाला डबल डबल शब्द दिलेत ना आपल्याकडे. लक्षात घ्या मला काय सांगायचंय, माझा मुद्दा आहे का. हा, आहारावर नियंत्रण गरजेचं आहे. आम्ही म्हणत नाही, शास्त्र म्हणतं युक्त आहार. बर, त्याच्या पुढं विहार. विहार म्हणजे काय? फिरणे. विहार म्हणजे काय? फिरणे. कधी फिरणे? कवा फिरणे का? काही बिना वरडाच्या गाड्या कवा फिरत यात? कवा फिरणे नाही. प्रातःकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा. ज्या माणसाला आरोग्य शरीर सुदृढ ठेवायचं त्यानं सकाळी 4 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत मोकळ्या वातावरणात फिरलं पाहिजे. चांगली हवा भेटती घ्यायला. तुम्ही म्हणाल 5च्या नंतर गेल्यावर नसती का चांगली हवा? कुठं जाती? रामदेव बाबाचे लोक 4 वाजेपासून 5 वाजेपर्यंत वातावरणातली सगळी चांगली हवा ओढून घेतात. तुम्ही म्हणाल आम्ही जर 5च्या पुढे गेलो तर आमच्या वाट्याला काय? दूध टाकणाऱ्या लोकांच्या मोटरसायकलीचं धुपट. 5च्या पुढे वातावरण खराब होतं. त्यामुळं सकाळी फिरलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज फिरलंच पाहिजे का? आम्ही दिवसभर व्यायाम करतो, आमचा व्यायाम होतो. तुम्ही दिवसभर शेतात राबून जे करता तो व्यायाम नाही, तो श्रम आहे. काय आहे? श्रम आहे. व्यायाम वेगळा आणि श्रम वेगळा. पहा तुम्ही, डिपार्टमेंटच आहे आमच्या वैदिक परंपरेमध्ये. शरीर सुदृढ राहावं. पतंजली ऋषी आहेत. पातंजली सूत्रामध्ये सुंदर अशा प्रकारच्या सुदृढीकरणाच्या बाजू मांडलेल्या आहेत. बर, एखादा जास्तच आजारी झाला, सर्जरी करायची आहे, सुश्रुत नावाचे ऋषी आहे. सुश्रुत संहिता, सर्जरीचं सगळं ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये विभिन्न अंगाने वेगवेगळे डिपार्टमेंट आमच्या वैदिक परंपरेमध्ये अगोदरच होते. आता लोकांना वाटतं हे आम्ही दिलंय जगाला, तुम्ही नाही दिलं, हे वैदिक परंपरेने दिलं. सांगायला गेलं तर मला वेळ पुरणार नाही. टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. का? जगातलं पहिलं सीझर वैदिक परंपरेनं केलं. जगातला पहिला टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा प्रयोग वैदिक परंपरेनंच केला. महाभारतातल्या कौरवाच्या जन्माची कथा ही टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या आताच्या उपक्रमाला खऱ्या अर्थाने जन्म देणारी आहे. हे महाभारत वाचल्यानंतर लक्षात येतं. भागवतामधल्या युवनाक्ष नावाच्या राजाच्या पोटी मानधाता नावाच्या पुत्राचा झालेला जन्म हा त्या काळामध्ये जगातलं पहिलं सीझर झाल्याचा पुरावा देणार आहे. सिद्धच करून देऊ का? भागवतामध्ये युवनाक्ष नावाच्या राजाला लेकरबाळ होत नव्हती म्हणून राजानं ऋषी मुनींकरवी यज्ञ करून घेतला. आणि त्यातल्या त्यात हा राजा रघुवंशी असल्यामुळं रघुवंशाचा इतिहास असा आहे की आवा रघुवंशातला एकही पुत्र विना यज्ञाचा जन्माला आलेला नाही. त्याच्यासाठी यज्ञच करावा लागला. मग युवनाक्ष नावाच्या राजाला लेकरूबाळ होत नाही म्हणून त्यानं यज्ञ करून घेतलं. यज्ञामध्ये पती पत्नी बसले, सश्रद्धा युक्त ते कर्म त्यांनी केलं. आणि ते कर्म करत असताना पूर्णाहुती पूर्णमदम पूर्ण ते सगळे श्लोक म्हणून झाले. राजा उठला, फेरफटका मारायला गेला. ऋषीने काय केलं? एक तांब्या त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं अभिमंत्रित जल यज्ञाच्या बाजूला ठेवलेलं उचललं आणि राणीच्या हातात दिलं. म्हणलं राणी साहेब म्हणजे काय, हे पाणी घरी न्या. बर, आणि बरोबर मध्यरात्रीला उठून या तांब्यातलं पाणी प्या. याने काय होईल? म्हणे तुम्हाला गर्भधारणा होईल. राणी बिचारी भोळी भाबडी, तिनं पाणी उचललं. जरा आळशी होती माझ्यासारखी. एवढ्या रात्री उठून किचन मध्ये नको जायला पाकशाळेमध्ये म्हणून तिनं तो पाण्याचा तांब्या पलंगाखालीच ठेवला. आणि मध्यरात्रीला म्हणजे आताच्या स्टँडर्ड टाइम प्रमाणे 12 वाजता उठून ते पाणी प्यायचं होतं असं तिला सांगितलेलं असल्यामुळे ती झोपली. आता काय असतं, बऱ्याच गोष्टी जर माणसाने करायच्या म्हणून जर ठरवल्या तर त्या होत नसतात. आणि ऐनवेळी जर सुचल्या तर लगेच होत असतात. 12ला प्यायचं बाई, 12ला प्यायचं. 11:30 लोक जागली आणि 11:45 झोपली. 12ला राणीला उठून पाणी प्यायचं होतं. राजाच उठला. राजा उठला आणि राजाने 2-3 चक्रा हाणल्या आणि पाण्यात तांब्या पाहिला. राजाला जीवावर आलं, पाकशाळेत जायचं. त्यानं तांब्या उचलला आणि गटा पाणी पिला. आता पाणी होतं ऋषीनं देईल आणि त्याच्यात कंटेन्स होते गर्भधारणेची. साधूची ताकद होती ती.
सत्य वास्तववाद आहे, भागवतातली कथा आहे, तपासा तुम्ही. दादा जसा तांब्या उचलीला आणि राजन गटा गटा पिला, रातभर काही नाही झालं बाबा. सकाळी उठला राजन, कोळड्या वाकाऱ्या, मळमळ उलट्या. राजा असा वाकाऱ्या हाणायला लागला. बाई म्हणे तुम्हाला काय झालं? तुम्ही म्हणाल राणीनं पाणी पाहिलं नाही का? तिला वाटलं तांब्या सांडलंच करू, ती कशाला डोकं लावी. राजा सकाळी उठला बा, 12 वाजे लोक राजाला सुधरीनच. जसा राजा तिथून वा विठ्ठल 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 जसा राजा तिथून उठला तसा वैद्याकडे गेला. जुन्या काळातली वैद्य लय हुशार होती, ते आता सारखं नव्हतं. आता डॉक्टर स्टेटिस्कोप लावताना अर्धा घंटा तपासता. हा करा, श्वास घ्या, जीभ दाखवा, डोळा दाखवा. अर्धा तास तपासत मागून काय दुखतं तुमचं? पेशंट म्हणला काहीच नाही. अरे काहीच नाही तर मग दवाखान्यात कशाला आलता? हे म्हणे पोरीचं लग्न आहे, त्याची पत्रिका द्यायला आलतो, तुम्ही तपासून मोकळं केलं. बऱ्याच ठिकाणी परिस्थिती अशी. जुन्या काळातले नाडी परीक्षणाचे वैद्य फार हुशार होते. राजा म्हणला वैद्य महाराज सकाळपासून ना. वैद्य म्हणला तुम्ही काहीच बोलू नका, मी बोलतो, 2 मिनिटं थांबा. असं नाडीवर बोट फुलं. वैद्य म्हणला राजासाहेब मळमळ होती. वैद्य म्हणला राजासाहेब मळमळ होती. राजा म्हणला हो. मला गरगरल्यासारखं होतं. राजा म्हणला हो. मला खोळड्या वकाऱ्या येत्या. राजा म्हणला हो. मला जेवलेल्याचा वास येतो. म्हणला हो. अरे पण म्हणलं तुला कस काय कळलं? म्हणलं असतात अशी लक्षणं काही. मला काय झालं? मला राजासाहेब खरं सांगू का खोटं सांगू? म्हणले खरं सांग. म्हणलं राजासाहेब खरं सांगितल्यावर मान कापताना गाड्या माहिती तुम्ही? नाही कापित रे, सांग. म्हणलं राजासाहेब सांगू का? म्हणले सांगा ना. ते म्हणलं अभिनंदन, तुम्ही मम्मी होणार आहात. खोटं निघलत मला येऊन भेटा पुन्हा. महाराज राजाच्या पोटात गर्भ वाढला, जगातला पहिला गर्भ पुरुषाच्या पोटात वाढला, आणि त्याच्या पोटी जो जन्माला आला तो मानधाता नावाचा पुत्र. महाराज रघुवंशामध्ये इंद्रानं पितृछत्र त्याला दिलं. त्याच्या अंगठ्यामध्ये अमृतकण टाकली, त्याच्या तोंडामध्ये अंगठा दिला चा खायला, याचं पालन पोषण. कारण आपल्या शरीरामध्ये दुधाची उत्पत्ती होत नाही. भविष्यामध्ये जर यदा कदाचित पुरुषांच्या पोटामध्ये गर्भधारणा करून लेकरं जन्माला घालायचा शोध जर लागला, आणि जर ते तंत्रज्ञान डेव्हलप झालं तरी दुधाची निर्मिती करता येणार नाही. ती व्यवस्था फक्त आमच्या मायमाऊलीच्या शरीरामध्ये भगवंतानी केलेली आहे. म्हणून लेकरू जगन कसं? त्याच्या अंगठ्यात अमृतकण टाकले, आणि बोट जे अंगठा जे तो तोंडात दिला, हे चाखत जावं तुझं पालन पोषण होईल. तेव्हापासून लहान लेकर आपल्या अंगठा चाखायला लागले, त्याच्या अगोदर चाखीत नव्हती. इंद्रानं मम धाता, मी त्याचा धाता, तो माझा पुत्र मानधाता. त्याची कथा आहे. हे तत्वज्ञान या भूमीला कोणी दिलेलं आहे? ते संतांनी दिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपला मुद्दा चालू होता विहार, बरोबर आहे ना? अजून लय लांबी आपण. आपला मुद्दा चालला विहार. वेळेच्या आत सोडतो, चिंता नसावी. आपला मुद्दा चालला विहार म्हणजे फिरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सांगितलं इंद्रियाला नियम. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, लागतो मी वल्लभ तया जवळी, लागतो मी वल्लभ तया जवळी, लागतो मी वल्लभ तया जवळी. हे ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. नित्यने म्हणामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नियम सांगितला. नेम इंद्रियाशी सार. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा सांग, नसावी वासर निद्रा बघू भाषण. जास्त बोलणं नसावं आणि जास्त झोप नसावं. झोप काळाची बहीण, नाव तिचे चांडाळीन. झोप काळाची बहीण कुंभकर्णाची बायको आहे. जास्त झोप नसावं माणसाला, आणि जास्त बोलणं पण नसावं. काही लय बडबड बोलतात महाराज. खरं सांगू का, जी बडबड बोलतात ते मनानं मोकळे असतात, काही कमी बोलतात.
काही निबर निबर बोलतात, जाड जाड बोलतात आणि काही बारीक बारीक बोलतात. काही जास्त गोड बोलतात आणि काही अति कडू बोलतात. अति कडू बोलणारे चांगले, पण अति गोड बोलणारे घातक. क्योंकि मधुमक्खी मीठा शहद देती है, लेकिन जो मधुमक्खी मीठा शहद देती है वो डंक भी मारती है. जी मधाची माशी गोड मध देती ती दणका बी हानीत असते. मग हा अनुभव आमच्या लोकांपेक्षा राजकारणी लोकांना जास्त येतो. निवडणुकीला उभं राहायचं नाही, एखाद्याला त्याची भावकी येते, लय गोड बोलती. राहा तुम्ही उभं, आम्ही आहे ना तुमच्या मागं, आम्ही नाही तर कोण मग, आणि आम्ही कामं नाही यायचं कोण काम येईन तुम्हाला, मग का आम्ही बांधात गाडायला चालतो का, तुम्ही उभं राहा ना, तुम्ही तिकीट आणा. तोंडावर म्हणतात लोक. ते बाजूला झालं त्याच्यातलंच एक जण म्हणतं याला एकदा पटकी हाणायचीच. म्हणून जास्त गोड बोलणाऱ्यापासून सावधान. जास्तही बोलणं नसावं, जास्त झोपही नसावं. निद्रा बहु भाषण हे झालं शरीराच्या मूलभूत गरजेपुरतं सुदृढ ठेवण्यासाठी. पण या गरजा जर पूर्ण झाल्या तर मग भगवंतानी पुढचं महत्वाचं विठ्ठला विठ्ठला झाल्यानंतर पुढची महत्वाची पायरी काय, पुढचा महत्वाचा टप्पा काय महाराज. कलियुगामध्ये कर्म प्रधानता आहे आणि कलियुगामध्ये भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. कलियुगामध्ये भक्ती फार महत्वाची सांगितलेली आहे. नाथबाबा तर सरळ सरळ म्हणतात काय, नाथबाबांनी हरिपाठामध्ये सांगितलं की ज्याला भक्ती आहे तो श्रेष्ठ कलियुगामध्ये, आणि भक्ती नसेल तर भक्ती विना जीव कसा आहे. हे भक्ती विना पशु कशाशी वाढेला, भक्ती विना पशु कशाशी वाढेला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला. हरिमुखी गाता बलिता, हरिमुखी गाता बलिता, सत्ता विनाला हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता गाता हरपली चिंता. भक्ती प्रधान सांगितली कलियुगामध्ये, कारण भक्ती करत असताना नामाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये आहे. भक्तीमध्ये नामाचा प्रादुर्भाव आहे. भक्ती वीण पशु कशाशी वाढला, मग सटविणेने ला कैसा नाही. भक्ती जर जीवनात नसेल तर नाथ बाबा म्हणतात तू वाढलाच कशाला. 5वीला तुला उचलायला पाहिजे होतं, तुझा कलमा 5वीला झाला पाहिजे होता, बरा होता ना बाप्पा गेला ना, 5वीलाच झालं पाहिजे होतं. हे नाथ बाबा म्हणतात का. भक्ती विना माणसाचं जिनं नाही दादा. नामे विन जिनं म्हणजे महाराज एखाद्या कुत्र्याच्या जनावराच्या पलीकडे आपलं जग नाही. कलियुगामध्ये भक्तीला महत्व आहे, भक्ती केली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही करत नाही का. आपण करतो, पण आपली भक्ती कशी आहे, सिजनेबल आहे. श्रावण महिना आहे ना, आता पहा महिनाभर काही दाढ्याच वाढीतील. मी वाढू राहिलो म्हणून तसं तुम्ही अर्थ घेऊ नका. महिनाभर दाढ्याच वाढीतील. नवरात्र आलं ना, काही 9 दिवस उपवास धरतात. किलो पेंड खजूर, लिटर दूध पिते, दुसरं काहीच नाही. आता श्रावणात काही बिगर चपल्याचे दाढ्या वाढेल, आणि श्रावण संपला की पुन्हा जाई शेथे. मी एकाला विचारलं, म्हणलं श्रावणात दाढी कोण वाढिली. ते म्हणलं उगच वाढिली. मी म्हणलं उगी नाही वाढिली. महाराज श्रावणाच्या अगोदर एक अमावस्या येते, त्याला दीप अमावस्या म्हणतात. लोकांनी लय अपभ्रंश केला, त्याला गटारी म्हणलं. गटारी म्हणीत जाऊ नये, गटारी म्हणली की तोंड हानीत जाव. आपल्या शास्त्रामध्ये त्याला दीप अमावस्या म्हणलेलं आहे. आपण तिचं विडंबन करतो, तिला गटारी नाही म्हणायचं. त्या अमावस्याला लोकांचा एकच कार्यक्रम असतो. काय, मी काही सांगत नाही, तुम्ही त्याच्यातले पोटकिडी येत. त्याच दिवशी आम्ही कीर्तनाला होतो आपल्या धुळ्यामध्ये. वारकरी बाबा वारलेत एक, त्यांच्या श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडेच होतं धुळ्याला, लोहार गल्लीमध्ये. आणि त्या बाबाच्या कीर्तनाला मी जात असताना एकदम रस्त्यानं गर्दी होती अशी प्रचंड. मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलो बा ॲक्सिडेंट झाला काय, गाडी थांबवू. तो म्हणलं जाऊ द्या मार. अरे मी म्हणलं गाडी थांबवू ना, लोक लय जमलेत ना. म्हणलं काय झालं. ते म्हणलं मटणं घ्यायला लागले म्हणे लोक, काही नाही झालं.
अवघडच आहे ना महाराज. हा, मांस खाता हौस करीन जोडून वैरी, एवढं सोपं नाही ते. मग श्रावण महिना चालू झाला. आदल्या दिवशी त्यांनी बोकड वाजिला. बोकडाचा आणि त्याचा सहवास महिनाभरापुरता दुरावला. ते बोकड त्याला त्या दिवशी म्हणलं, करे आज खाऊन चालला म्हणला, महिनाभर तो एनमय गाठ नाही, इसरशीन मला नाही का? तर म्हणला अजिबात नाही, तुझी आठवण म्हणून दाढी ठेवतो ना. दलिद्रीने त्या बोकडाची आठवण म्हणून दाढी वाढली. ते खाणाऱ्यानी म्हणतो बरं, मी आता मी पण वाढवतो, पण मी खाल्लेला नाही. लक्षात घ्या, आपणही भक्ती करतो पण त्याच्यात भाव नाही महाराज. दिखाव्याची भक्ती सगळं जग करत. नाही, गळ्यात माळी असला म्हणजेच वारकरी होतो असं नाही. याचा अर्थ विना माळकरीचाही वारकरी होतो असंही नाही बरं. म्हणजे वारकरी होण्यासाठी माळ लागलच, पण माळच लागल, माळा नाही. कपाळाला एवढा मोठा भदाडभर गण लावला म्हणजे साधू झाला असं नाही महाराज. अंगावर भगवे कपडे घातले आणि अंतरातला काम शिल्लक राहिला, साधू आहे असं नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी अवश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना, दिखाव्याची भक्ती नको, भावाची भक्ती असावी. ऐका महिमा आवडीची, बोरे काय भिल्लनीची. भिल्लनीनं शबरीनं बोरं दिलेली भगवंताला कुरतडलेली भगवंतानं खावी. काय प्रेम आहे महाराज ते बोरामध्ये. आणि दुर्योधनानं जेवणाला बोलावं, भगवंतानी नकार द्यावं. विदुरा घरच्या कन्या खाव्या. काय आवड आहे महाराज त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. मग पुढचा भाव सांगितला भक्तीचा. ती भक्ती प्रत्येकानं केली पाहिजे. तुम्ही म्हणाल भक्ती कशासाठी केली पाहिजे? भगवंताच्या पदी स्थिर होण्यासाठी आपण भक्ती केली पाहिजे. तुम्ही म्हणाल भगवंताच्या पदी स्थिर का व्हायचंय? कारण या जगामध्ये खरं जर काय असेल आणि अविनाशी जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं भजन आहे, त्याचं चिंतन आहे, त्याचं पूजन आहे, त्याची भक्ती आहे आणि त्याच्या पदी स्थिर होणं आहे. याच्या पलीकडं तुम्हाला जे जे दिसतं ते सगळं नाशवणच आहे. काकड्यातलं प्रमाण आहे. धनदारा पुत्र जन बंधू जोया रे देतो ओ सर्वांनी चाहे जागो, सर्वांनी चाहे जागो, शरण रिधा देवासी, शरण रिधा देवासी. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, हे शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. माझ्या बोलण्याचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे हे सगळे नाशवान आहे. महाराज म्हणतात आपण यांच्यामध्ये यांचं सगळं उठाठेव करून यांना सवर्णामध्ये जीवन आपलं व्यतीत करतोय. महाराज म्हणतात ही विनाशी आहे, हे करण्यात फायदा नाही, हे करण्यात मजा नाही. अरे बाबांनो, हे करून आपण सर्वजण मरणार आहे. आणि भगवंताची शरणागती जरी केली तरी पृथ्वीच्या मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे आपण मरणारच आहे. संसार केला तरी आपण मरणार आहे, त्यांच्यासाठी केलं तरी आपण मरणार आहे आणि यांच्यासाठी केलं तरी आपण मरणार आहे. मग तुकोबा हेच म्हणतात, बाबांनो त्यांच्यासाठी काहीही करून मेल्यापेक्षा तुम्ही असं का करत नाही की जे केल्यानंतर कधी विनाशाकडेच जाणार नाही, ते म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणी. हे नकर काही ऐसे जाओ, नकर
ज्यांच्यासाठी धावतोय ते आणि ज्यांच्यासाठी धावतोय त्यांच्यासाठी जे करतोय ते, हे दोनही विनाशीच आहे. तुकोबा म्हणतात मग तुम्ही असं का करत नाही? पुढे नाही नाश जा, जे पुढे नाशाकडे जाणार नाही बाबांनो. तुम्ही म्हणाल महाराज खरंच हे नाशाकडे जाणार आहे का? धन नाशाकडे जाणार आहे का? मग धन कोणाला नेता आलं सोबत? किती कमवा तुम्ही, धन मिळवून कोटी सवे नाही रे. पण एक विडंबन असे, किती कमवलं तरी संघ नेता येत नाही, हे सांगणाऱ्यालाच 15,000च पाकिट द्यावं लागतं. हे विडंबनच आहे. नाही पण धन किती कमवा, धनाचा सहवास सांगितला आपल्याला. धन आणि भूमो, हा धनाला मर्यादा सांगितली. तो अनलिमिटेड प्लॅन नाही, 1 GB पर डेच आहे, त्याच्या पुढं नाही ते धन. तरुण सागरजी एक सुंदर वाक्य म्हणायचे, अनंतात विलीन झाले. तरुण सागरजी एक हिंदीमध्ये वाक्य सांगायचे की आदमी जीवन में तब तक धन 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 करता है, आदमी जीवन में तब तक धन 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 करता है जब तक उसका निधन नहीं होता. जोपर्यंत त्याचं निधन होत नाही तोपर्यंत धन. काय त्या धनाची अभिलाषा? मेलेल्या माणसाला मेल्यावर सुद्धा तोंडावर पैसे फेकावे लागतात. तुमच्या भागात फेकतात का? त्याला खुर्दा म्हणतात, खुर्दा. भागाभागात पद्धती बदललेल्या. आमच्याकडे माणूस मेल्यावर आता बंद झालं ते. काही गोष्टी बंद केल्या पाहिजे. कदाचित जर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल तर आय रिक्वेस्ट यू, माझी विनंती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्काराला प्राधान्य दिलेलं आहे आणि शेवटचा संस्कार अंत्येष्टी सांगितलेला आहे, म्हणजे अंतिम संस्कार. महाराष्ट्रभरामध्ये कोणीही मेलं, भारतभरात जगभरात, तर त्याला जाळावंच लागतं. देश परत्वे त्या क्रिया वेगळ्या असतील, काही पंथ परत्वे, काही धर्म परत्वे, त्याच्या प्रक्रिया बदलत असतील, परंतु हिंदू धर्मशास्त्रामध्ये जाळण्याला महत्व दिलेले आहे, अंतिम संस्कार सांगितलेला आहे. बरोबर आहे. माणूस मेल्यावर त्याला स्मशानाकडे नेतात, बऱ्याच भागात पैसे उधळतात, बऱ्याच भागात मुरमुरे टाकतात. तुमच्याकडे टाकतात का? बर. पुरुष मेला तर मुरमुरे टाकतात आणि महिला जर मृत झालेली असेल तर खसखस टाकतात. तुमच्या भागात पेरतात का खसखस? खसखस पेरीत नाहीत. आता हे महाराष्ट्रभरात जाणारे चॅनलच्या माध्यमातून ज्या भागामध्ये खसखस पेरायच्या प्रघात आहेत, मी तिथं जाऊन विचारलं, बाबा माणूस मेल्यावर हे खसखस कोण पेरतात? ते म्हणले महाराज त्याचं कसं आहे, मेलेला माणूस जर प्रेत झाला, भूत झाला आणि तो जर परतीला घराकडे यायला लागला ना, ते खसखस वेचित येत असतं. म्हणले महाराज व्यस्ता व्यस्ता त्याला दिवस निघतं, पुन्हा मग ते परत जातं, त्याच्यामुळं खसखस. आता मेलेला माणूस कुठं परत येत असतं का महाराज? तुम्ही म्हणाल महाराज कशावरून? प्रमाण घ्या ना. बहुत जण गेले, नाही आले मागुती. आतापर्यंत किती जण गेले, त्यांचे निरोप आले. एवढं मोठं व्यक्तिमत्व डॉक्टर अब्दुल कलाम साहेब असतील, एक कवी मनाचं व्यक्तिमत्व अटल बिहारीजी वाजपेयी असतील, का त्यांनी म्हणलं वरती गेल्यानंतर धारा 370 हटाव. चांगल्या प्रकारचा एक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. आमच्याकडून अभिनंदन. म्हणलं का वरून? नाही म्हणतायत मला. गेले ते गेले, खसखस पेरायची नाही एक. बरं ते खसखशीचं जाऊ द्या, मुरमुरे टाकतात. काय रिझन आहे याच्या पाठीमागं? काय रिझन आहे मुरमुरे टाकण्याच्या पाठीमागं? जर आपण विचारलं तर एकाही जवळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, भेटत नाही. सगळेजण या प्रश्नाच्या उत्तराप्रती अनुत्तरित आहेत. पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून 10-5 रुपयाचे मुरमुरे आणून वाटणारे आपण, एखादी व्यक्ती मेल्यानंतर तिच्या मागं मुरमुरे फेकतो आणि आखी अंत्यविधीला गेलेली मंडळी त्या मुरमुऱ्यावर पाय देऊन त्याला पायदळी त्या प्रसादाला तुडवीत चालतात. हा प्रसादाचा अपमान नाही वाटत का तुम्हाला? मग ते मुरमुरे टाकायला शास्त्रामध्ये काहीच अशा प्रकारची बाजू नाही. त्यामुळं मुरमुरे फेकायचे नाही. त्याच्या पुढचं पैसे फेकायला आहे एक रिझन. सिकंदर मेलथा ना, याद करो सिकंदर के हौसले तो आली थे और जब गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. सिकंदरासारखा एक महत सम्राट या जगाचा निरोप घेऊन गेला. सिकंदरानं पैशासाठी जगामध्ये प्रचंड प्रकारचा तणाव निर्माण केला, अतिरेक केला, रक्तलांछन त्यांनी घडून आणलं. आणि असा सिकंदर नावाचा बादशाह धन धन करत मेला. तर बाकीचे म्हणले एक काम करा, याला लय पैसा लागत होता,
याच्या थोबाडावर पैसे हाणून फेका, याच पैशा करता तू हे सगळं केलं ना, तेव्हापासून ती पद्धत चालू झाली. पैसे कोणाला फेकीत जाऊ, ज्याला पैशा करता नाते कळत नव्हते, देवदेव कळत नव्हता, परमार्थ कळत नव्हता, साधू संत आलेले गेलेले, पाहुणे रावळे, रंजलेले गांजलेले, आंधळे बहिरे मुके, ज्याला कळत नव्हते, आयुष्यभर फक्त पैसा पैसा करीत होता, त्याच्या तोंडावर पैसे हाणून फेकीत असते. घे रे करंट्या, सबका हानाचा. ऐका ऐका, काही पैसेच करतात ना. आमच्याकडे एक म्हातारं होतं, मारवाडी होतं जुनं, ते मरायला आलं. आता मरताना देवदेव म्हणावा असा प्रघात आहे आपल्याकडे, देवदेव म्हणलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. ते मरायला आलं तर पोरायला उधाऱ्या जमा करायचं सांगित होतं. बेटा बोले क्या, अरे वो तोफिक भाई है ना, उनके तरफ अपने 3000 रुपये है लेकर आना. अरे वो तुकाराम पटेल है ना, उनके तरफ अपने 1500 रुपये है वो भी लेकर आना. आता पोरं म्हणे आम्ही करतो ना उधाऱ्या जमा, तुम्ही कायले ताण घेऊन राहिले. मग ते त्यांच्या भाषेत म्हणे, बाबाचे तर मरणे को आयो तो मरते समय नारायण नारायण कियो. ते म्हणे तुम्ही मरायला आले तर मरताना नारायण नारायण म्हणा. म्हातारं म्हणलं अरे वो तेली का नारायण क्या, उसके तरफ भी आपने 500 रुपये है वो भी लेके आना. पोरं म्हणले बाबाजी वो नारायण नाही देव देव. काय म्हणले, वो नारायण नाही देव. अरे म्हातारं म्हणलं वो देव नाही तो नाही देव, लेकिन तुम लेव ना. कपाळ करंट्या माणसाला मारा. अरे काय पैसा पैसा, काही आजार असेत पैशाने दुरुस्त होत नाहीत आबा. सचिनदा होतात. आता समजा पॅरालिसिस झाला समजा, आणि वेळेच्या आत जर त्याच्यावर उपचार करता आला नाही, नीट होतं ते नाही होत महाराज. माणूस वाकडच असतो, लय झटका निबर बसतो. आमच्याकडे एक जण होता, आज हरिपाठाला आलं. मी म्हणलं का तुम्ही हरिपाठाला दिशी देत नाही. हे आपलं काम आहे ते टाळ कुठनं. मला म्हणे ते टाळ कुठनं. मी म्हणलं टाळ वाज कुटीत नसते, वाजत असते. म्हणलं हे कुठं तुम्ही टाळ कुठे लोक. गेलं ना ते रातचं झोपलं, देवाच्या काय मनात आलं काय, पलंगावर झोपलं आणि देवानं त्या पलंगावर झोपलं महाराज, आणि देवानं बराबर त्याचं गणित मिळेलं. रात्रीच्या 12:15 देवानं त्याचं बटन दाबलं आणि त्याला झटका झालं ते वाकडं. आमचे गुरुवर्य दत्तात्रय बाबा फार छान सांगतात त्याला. ते असं वाकडं झालं. मग दुसऱ्या दिवशी मंडपात आलं, आणि मंडपात येऊन म्हणलं गोकुळ आबा ल हरी. ते गोकुळ आबा म्हणे कधी झालं हे. रात्री झालं, रात्री. म्हणे आता कुठं चालले. आता हेच कीर्तन भजन. आता का टाळ खातो का इकडे, कणिक खातो पकवान. मला काय आले देवाची इच्छा म्हणा, विठ्ठला विठ्ठला. फक्त धन धन करीत राहिलेत. धनानं माणूस श्रीमंत होत नसतो दादा, ज्ञानानं मनाने आणि मानानं माणूस श्रीमंत होत असतो. ज्ञानानं श्रीमंत असला पाहिजे माणूस, मनानं असला पाहिजे, मानानं असला पाहिजे. त्याच्या एवढी मोठी श्रीमंती काही नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही खरे श्रीमंत आहे ओळखायचं कसं. चौकात जायचं आणि जोरात रडायचं. तुम्हाला रडल्यावर श्रीमंती कळते का. कळती ना. कशी. तुम्ही रडायला लागल्यावर तुमचे डोळे पुसायला किती हात पुढे येतात तेवढे हात मोजायचे, फक्त गणित मिळतं. विठ्ठला विठ्ठला. खरी श्रीमंती काय असेल महाराज लक्षात घ्या. धनानं माणूस श्रीमंत होत नाही. धन किती कमवलं तरी ते सोबत नेता येत नाही. धन दारा बायको घराच्या दरवाजापर्यंतच राहते. आपण मेल्यावर तुमची असू द्या नाही तर माया असू द्या, काय करणार बायको फार फार झालं तर. कदम साहेब काय करणार. रडणार. मला द्यायचं असताना तिला माहिती नेता येत नाही म्हणून. आता हे रडत्यात तर लय हुशार आहे, यांना माहिती मेल्यावर कोणत्याही माणसाच्या मागे कोणालाही नेता येत नाही, म्हणून त्या म्हणत्या मला द्यायचं असताना. सावधान. देवाच्या मनात आलं, देवाना कधी कायदा बदलीला देव म्हणल्याकडे लय रडून राहिली, याला ठवानी हिला न्या. काय रडत्यात कदम साहेब काय काय मावशा. रडायचं सेक्टर त्यांच्याकडे. रडते बी तर मापातच, स्वरातच. माणसाला नाही रडतायत. महिला एकदम स्वरात रडतात. माणसाचं रडणं म्हशीचं हेलपाटणं सारखंच. माणसाला रडू कुठे येतं आवा. आणि रडले तरी कदम साहेब माणसाचं रडणं कसं आहे माहिती आहे काय. असं आरबळ गरबळ. बाई अशी रडायला लागली मापात. बाबा पंढरपूरला
अरे मी म्हणलं ते जिवंत होतं तर गावात मंदिरात येत नव्हतं, मेल्यावर पंढरपूरला जाईन का? बर ते झालं न बाईनं दुसरा टप्पा घातला रडायचा, दुसरं आवर्तन मधली चाल. मामा एकदा बोला ना. मी म्हणलं ते बोलल्यावर तू थांबशील का? रडता रडता बाईचं ध्यान गेलं नवऱ्याकडं. ती म्हणली माय घरातलं म्हातारं मेलं, अख्खी गल्ली रडतीन, आपला नवरा रड ना, उद्या लोक नाव ठेवीन. ती लगेच ननंदबाईकडे गेली. म्हणली वंश काय अख्खा वाडा रडतून तुमचा भाऊ तसाचे गट्टू गाण्या. उद्या जर हे कोणा पाहिलं तर म्हातारा आजच्या दिवस जाईन, ती तिच्या अंत्यविधी माती होईल. उद्या अख्खा वाडा ना अख्खं गाव नाव ठेवीन की भाऊ मेलात, भाव आहे डोळ्याला पाणी. काहीतरी करा. बहीण म्हणे तू मध्ये वय, मी बराबर सांभाळते. आता बहिणीच्या डोक्यात एकच, आपला भाऊ राहिला पाहिजे. ते एकटंच उभं होतं असं भूम. हे गेले, लय वाईट झालं. नाही पण संसार उघड्यावर पट असं व्हायला नाही पाहिजे. द्या तांबाखू. ते उभं होतं एकटंच तिथं. बहिणीनं लांबून पाहिलं आणि भावाकडे पाहून स्वर काढला रडा करता, भाऊ. आता बहिणीनं असं म्हणल्यावर याला रडणं आलं की नाही, पण रडता तर आलं पाहिजे. बहीण तिकून म्हणली भाऊ एवढी. अरे मला वीर दाखवा रे. मी म्हणलं मांगच आहे ना, वीर माहित नाही तुला, घराच्या मांगच आहे. पत्नी तुमची असू द्या नाही तर माझी असू द्या, कुठपर्यंत आहे. राजा दशरथजी गेले, कौशल्या मातेला जाता आलं नाही. नाही जाता आलं महाराज, मर्यादा आहे. कुणाच्या मागं कुणाला मारता येत नाही. सती होऊन जाता येत होतं पण ती प्रथा बंद पाडली जिजाऊ मासाहेबानं. आणि राजा राममोहन राय अशा 2 महापुरुषांची नावं त्या यादीमध्ये आहेत. ऐका, पत्नी येत नाही, आली तरी ती तिचे संबंध जगापुरते मर्यादित आहेत, या मृत्यू लोकापुरते मर्यादित आहेत. धन दारा पुत्र पोरायचा तर भरोसाच नाही. काय भरोसा ठेवा महाराज. 900 करू जन्माला घातले आम्ही. आयसा पुत्र दे गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोर सगळे उरफाटेच. आयसा पुत्र दे गुंडा, बसायला हिरो वांडा, बापाला मारतो दांडा आणि बायको पुढं घोडतो गोंडा. तू म्हणाली डोक्यातलं झालं, पोथीतलं आहे का? पहिली आहे बाळ जसे बाळका आईबा ह्याची पिशेन, मग ते सरे स्त्री माशे बोलून टाके. जोपर्यंत महाराज पत्नी येत नाही तोपर्यंत त्याला आई लागते. बायको आली की पांगलं सगळं. हे सगळ्याचं सारखंच असतं. माया सगट आपलं अजून पांगलं नाही पण सांगू राहिलो मी. आणि ते पांगवाचं डिपार्टमेंट यांच्याकडे देईल. मी आता त्यांच्याबद्दल बोलणार नाही. ऐका, मग पत्नी तिलाही मर्यादा आहे, पुत्र त्यालाही मर्यादा आहे. जन लोकांचा भरोसाच नाही. तुका म्हणे लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. ते लोकांचा भरोसाच नाही. बर, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून हे सगळे खोटे, अशाश्वत आहे, विनाशी आहे. मग खरं काय? शरण रिघाया देवाशी. याच्या पायावर जाऊन आपलं डोकं वाकवणं आणि त्याच्या पदी जाऊन लीन होणं हे या जगात खरं आहे. तुकोबा तेच समजून सांगतात की बाबा कसंही केल्यापेक्षा असं करा जे अविनाशी आहे. काय? त्या परमात्म्याची शरणागती दुसऱ्या चरणात. विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरण